चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण मस्त मोड आलेली मटकीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी गावरान मटकी घेतलेली आहे। आता पाणी घालून मटकी आपण स्वच्छ धुवून घेऊया। त्यामधील काही काळे कचरा असेल तर निघून जाईल। बघा अशा पद्धतीने मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून 7 ते 8 तास मटकी भिजायला ठेवलेली आहे। 7 ते 8 तासांनी बघा मटकी छान मस्त फुललेली आहे। आपली मस्त मटकी टम्म फुललेली आहे। आता ह्या मटकीतलं संपूर्ण हे जे पाणी आहे हे काढून घेऊया आणि 2 वेळा स्वच्छ पाण्याने मटकी छान धुवून घेऊया। मटकी धुतल्याने मटकीमध्ये हे पाणी काढून टाकल्याने मटकीला कसा कुमट वास लागत नाही। मटकी आपली खायला छान लागतं। बघा अशा पद्धतीने मटकी आपण धुवून मोड काढले तर मटकीला वास सुद्धा लागत नाही आणि मटकी 2 ते 3 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये छान राहते। बघा आता मटकी मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे। बघा पूर्णपणे मटकी मी काढून घेतलेली। परत मी एका पाण्याने मटकी धुवून घेत आहे। एकूण मी 2 पाण्याने मटकी धुवून घेतलेली आहे। बघा मटकीमधली अजून कडूड पाणी निघत आहे। आता ही मटकी मी 10 ते 15 मिनिटं निथळायला ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटांना मटकी छान निथळली। अशा पद्धतीने मटकी निथळायला ठेवल्याने मटकीमधले पाण्याचे प्रमाण कमी होते आणि मटकीला वास सुद्धा लागत नाही। मटकी खाण्यास चांगली होते। बघा मटकी आता छान निथळलेली आहे। आता मटकीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करूया। त्यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओला करून। आता आपण मटकीवर व्यवस्थित हा झाकून ठेवूया। बघा मटकीला कुठूनही हवा लागणार नाही याची काळजी घेऊया। बघा व्यवस्थित खालचं भांडं पण घ्या की त्यामधून हवा जाणार नाही। अशा पद्धतीने मटकीला झाकून ठेवूया आणि त्यावरती झाकण ठेवूया। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। उद्या आपण 11 ते 12 वाजता आपण ही मटकी पाहणार आहोत। बघा किती छान मस्त मटकी आपल्याला मटकीला मोड आलेले आहेत। आपल्या अगदी बाजारात मिळतात अगदी तसेच मटकीला मोड आलेले आहे। अगदी हाताला मस्त छान अशी उबदार अशी ही मटकी लागत आहे। या मटकीची तुम्ही उसळ किंवा सकाळी नाश्त्याला मस्त उसळ करू शकता किंवा भाजी बनवू शकता किंवा मिसळ पाव सुद्धा तुम्ही बनवू शकता। बघा किती छान मटकी आपली तयार झालेली आहे। तुमच्याकडे अशा प्रकारची चाळणी नसेल तर किंवा स्टीलची चाळणी असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही मटकीला मोड आणण्यासाठी ठेवू शकता। त्यामध्ये अशा पद्धतीने जी मटकी आहे ती बिलकुल अडकत नाही। यामध्ये थोडीफार मटकी अडकलेली आहे ती हाताच्या सहाय्याने नंतर आपण काढून घेऊ शकता। बघा किती छान मटकीला मस्त मोड आलेले आहेत आपल्या। अशा पद्धतीने संपूर्ण मटकी आहे ती काढून घेतलेली आहे। मस्त आपली मटकी तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।